नमस्कार, श्री स्वामी समर्थ. द जॉयफुल जर्नी विथ वंदिता मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. तर आजचा व्हिडिओ करण्यामागचं कारण असं आहे आणि खरं स्पेशल कारण आहे. खरं तर स्वामींचा आत्ताच मला एक अनुभव आला. अनुभव तर पावलापावली येत असतात, रोज येत असतात. म्हणजे रोज प्रत्येक क्षणाला असं वाटत असतं की स्वामी आई माझ्या सोबत आहे असं मला जाणवत असतं. पण मला सध्याच एक स्वामी आईंचा एक छानसा अनुभव आला आणि तो मला सर्वांना सांगावंसं वाटला. अबुधाबी मधल्या ताई आहेत मीनाताई, आणि मीनाताईंच्या सलूनचं आत्ताच ओपनिंग झालं. आत्ताच म्हणजे 2-3 महिने झाले असतील. आणि त्यावेळी त्यांनी मला बोलवलं होतं, पण त्यावेळी मी इंडियाला होती, सो मी जाऊ नव्हती शकली. तर नंतर मी आल्यावर त्यांच्या सलूनला व्हिजिट केली आणि त्यावेळी मला आलेला अनुभव आहे. व्हिजिटच्या वेळी आणि त्याच्या आधी काय झालं, मीनाताई मला फक्त एकदाच भेटल्या होत्या. आमच्या बाजूला सफीर मॉल आहे आणि सफीर मॉलमध्ये मी गणपतीचा व्हिडिओ करायला गेली होती. त्या माझ्या व्हिडिओमध्ये त्या आहेत आणि त्यावेळी मला त्या भेटल्या होत्या. आमची तेवढीच ओळख. त्याच्यानंतर आमचा कॉन्टॅक्ट एकमेकांशी आम्ही शेअर केला, नंबर, आणि तेवढीच ओळख. नंतर मग ताईंनी मला एकदा असा मेसेज केला होता की वंदिता, एकदा म्हणजे मला तुझी पुढे एकदा कधीतरी हेल्प लागेल. तर मग मी म्हटलं हा ताई, काही हेल्प असू दे तर मी करेन तुम्हाला. आमच्या दोघींना सुद्धा माहिती नव्हतं की आम्ही स्वामी भक्त आहोत म्हणून. म्हणजे हे स्वामींनी आधीच ठरवलं होतं की ह्यांची भेट आणि पुढचं सर्व. तर मी ताईंच्या सलूनमध्ये गेल्यावर बोलता बोलता असाच विषय निघाला आणि मग त्यांना कळलं मी पण स्वामी भक्त आहे. आणि खरं काय झालं की ताई स्वामी भक्त आहेत आणि त्यांच्या सलूनचं जेव्हा ओपनिंग झालं तेव्हापासून त्या स्वामींना प्रार्थना करत होत्या की माझ्या सलूनमध्ये एक तरी स्वामी भक्त येऊ दे म्हणून. आणि तो स्वामी भक्त आला की मी असं समजेन की माऊली तुझे चरण माझ्या सलूनला लागले, अशी त्यांची इच्छा होती. आणि तेव्हापासून त्यांनी एक मैत्रिणीला इन्व्हाइट केलं होतं, पण त्यांना पण यायला जमलं नव्हतं. त्या स्वामी भक्त होत्या, त्यांना अचानक काही कारणास्तव इंडियाला जावं लागलं, सो त्यांना पण यायला नव्हतं जमलं. आणि मीनाताईंनी मी जायच्या 2 दिवस आधी स्वामींना अक्षरशः त्या स्वामींपुढे रडल्या आणि त्यांनी मला सांगितलं की मी 2 दिवस अगोदरच वंदिता स्वामींसमोर रडून सांगितलं की तुझे चरण माझ्या सलूनला लागू दे. कोणतरी तुझा स्वामी भक्त आला ना की मी समजेन की तुझे चरण माझ्या सलूनला लागले. मी गेल्यावर त्यांना बोलता बोलता असं केलं की मी स्वामी भक्त आहे. तर त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. त्यांना इतकं भरून आलं होतं की खरंच वंदिता तुझ्या रूपाने म्हणजे स्वामी, मी प्रार्थना केली होती की माऊली तुझे चरण माझ्या सलूनला लागू दे. आणि आज तू आलीस माझ्या, आणि मला कळलं की तू स्वामी भक्त. त्यांना खूप आनंद झाला. त्यांना शब्द सुचत नव्हते, त्यांना त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. त्या माझं फेशियल करता करता त्यांना खूप भरून आलं, त्या रडत होत्या. आणि हे सर्व झाल्यावर मीनाताईंची तर स्वामींनी इच्छा पूर्ण केली. त्यांना इतका छान अनुभव आला, मला खूप बरं वाटलं. पण माझ्या अंगावर जो शहारा आला होता, मला इतकं भरून आलं. नंतर मी घरी आल्यावर त्यांना तिथे मी जे वाटलं ते बोललीस, पण मी घरी आल्यावर रात्री मी अभिजितशी पण हा अनुभव शेअर केला. त्यांना सुद्धा खूप हे वाटलं. आणि मी रात्र 2 दिवस, पुढचे 2 दिवस मी सतत हाच विचार करते की स्वामींनी आज किती मोठा मान दिला मला, की त्यांनी मीनाताईंची प्रार्थना होती तुझं कोणतरी स्वामी भक्त येऊ दे, आणि तो आला मी समजेन की तुझे चरण माझ्या सलूनला लागले. आणि स्वामी आईंनी ते मला पाठवलं. म्हणजे नकळत आपण देवाकडे खूप सारं मागत असतो, पण नकळत स्वामी आईंनी मला हे दिलं. इतकं मोठा हा मान होता की खरंच मला 2 दिवस मी नंतर मीनाताईंना SMS पण केला की ताई तुमचा अनुभव तर तुम्हाला तर स्वामींनी दिलंच, पण मला इतकं भरून आलं की आज स्वामींनी मला काय दिलं न बघता किती मोठा मान दिला की कोणतरी आपली आतुरतेने वाट बघत होतं आणि स्वामींची आतुरतेने वाट बघत होतं आणि त्यांनी मला पाठवलं तिकडे. हा खरंच माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता. हा तुम्हाला सगळ्यांना सांगायचा हा एकच हे होत आहे की कधी कधी ना आपण खूप अपेक्षा करतो, पण आपल्या अपेक्षापेक्षा जास्त स्वामी आपल्याला नेहमी देतात. आता हे त्यांना मला देण्यामागचं कारण हे त्यांचं माझ्यावरचं प्रेम असेल किंवा काय हे मला माहिती नाही, किंवा का हे मी शब्दात सांगू पण शकत नाही. मला इतकं त्या दिवशी भरून आलं. मला अजून पण तो प्रसंग आला
आठवलं आणि मीनाताईंचे शब्द आठवले ना की मला अजून पण खूप भरून येतं. म्हणून मला हा माझा सुंदर अनुभव तुम्हाला सांगावासा वाटला. स्वामी खरंच न मागताच आपल्याला खूप काही देऊन जातात. सो आयुष्यात जर काय तुमच्या अडचणी असतील, काही असतील, तर खरंच स्वामी आईंना मनापासून सांगा, तुमच्या अडचणी नक्की दूर होतील. आणि श्री स्वामी समर्थ जप नेहमी चालू ठेवा, स्वामींची सेवा नेहमी चालू ठेवा. स्वामींनी आयुष्यात मला हे दिलं आहे ना, हा प्रसंग तर मी कधीच विसरणार नाही. खरोखर सांगते, स्वामींची भक्ती खूप प्रेमाने करा, मनोभावे करा. स्वामी आई नक्की तुमच्या पाठीशी उभे राहतील, आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहेत आणि नेहमीच राहतील. स्वामी समर्थ. बाय बाय.